बर्ड फ्लूचा संसर्ग हा वाढू नये म्हणून जिल्ह्यातील कुक्कुटपालक आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केलं आहे। जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी आणि परिसरातील कुक्कुटपालक तसंच पशुपालक, शेतकरी आणि सुजाण नागरिकांना कळविण्यात येतं की आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू, एव्हियन इन्फ्लुएन्झा, H5N1 या आजारानं कुक्कुट पक्षी आणि कावळ्यांमध्ये मरतूक झालेली आढळल्यानं आपण या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्या प्रक्षेत्रावरील रोजची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून जैवसुरक्षा विषयक बाबींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे। तसंच संशयित ठिकाणाहून पक्ष्यांची वाहतूक टाळावी आणि ज्या ठिकाणी स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात तेथील नागरिकांनी सतर्कता बाळगावी। तसंच मानवी आहारामध्ये व्यवस्थित उकडलेली अंडी आणि शिजलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे। याबाबत कोणीही अनावश्यक गैरसमज अथवा अफवा पसरू नयेत असं आवाहन पशुधन विकास अधिकारी, सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर डॉक्टर स्नेहंका बोधनकर यांनी केलं आहे। जिल्ह्यामध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांमध्ये मरतूक किंवा या आजारांचे लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा। त्याचबरोबर सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कुक्कुट प्रक्षेत्राला नियमित भेट देऊन जैवसुरक्षा विषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावं आणि आपल्या कार्यक्षेत्रातील रोग प्रादुर्भावाबाबत दक्ष राहावं असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर NL नरळे यांनी केलं आहे।